बुवा मला फक्त एक फोन करायला देता काय? कर. हॅलो हॅलो अंजली बाई, राणाजी, कधी येताय घरी? अहो सांगा ना, कधी येताय घरी? अहो काय झालं, बोला ना काहीतरी. अंजली बाई मी जाम अडकले हो. काय झालं? ते फॉरेन्सिकचा रिपोर्ट आलाय. गोळी माझ्याच पिस्टल म्हणून चालले. पिस्टल वर तुम्ही माझ्या हाताचं ठसेल. काय? आता दुसऱ्या कोणी गोळी चालवली असं बी म्हणता येणार नाही हो. अहो पण तुम्ही तर गोळी झाडलीच नव्हती ना, आणि पिस्तल तर घरीच होतं. हे तर काय कळणं झालंय. मला आता कोल्हापूरला ट्रान्सफर करणार आहे. अंजली बाई मला जाम अडकवलाय बघा. नाही नाही, मी येते थांबा. अंजली काय झालं? गोदाक्का राणाजींना कोल्हापूरला हलवतायत. काय गोदाक्का, मी आलोच. एक मिनिट, कुठे घेऊन चालला राणा? राणाला कोल्हापूरला हलवायची ऑर्डर आहे वर. वरनं असू दे नाही तर खाल्लं असू दे, राणा इथं गावातच राहणार. होय, राणाला कधी कुणाचा खून करणारच नाही. ते कोर्ट ठरवेल, तुम्ही मध्ये पडू नका. का मध्ये पडायचं नाही, का मध्ये पडायचं नाही? अहो राणा आमच्या गावची शान आहे. आम्ही त्याला कोल्हापूरला घेऊन जाऊ देणार नाही म्हणजे नाही. अजिबात जाऊ देणार नाही मी. आता बघा राणादाला कसं तुम्ही घेऊन जाताय ते मी बघतो. चला रे सगळे, चला. Yes. अरे रस्त्यात कशाला झोपलाय? उठा उठा. हो साहेब, कुठे घेऊन चाललाय राणा त्याला? राणाजी, राणाजी, अहो काय चाललंय? हे बघा सगळ्या गावकऱ्यांनी शांतपणे ऐका. राणाला अटक करायची वॉरंट आहे आमच्याकडे. कोल्हापूरला ट्रान्सफर करायची ऑर्डर आहे. आता प्लीज कोणी मध्ये येऊ नका, कायदा हातात घेऊ नका. नाही साहेब, राणाला नेता येणार नाही. होय होय, आम्ही राणाला असं घेऊन जाऊन देणार नाही. मी लास्ट वॉर्निंग देतोय. हो वॉर्निंग बिर्निंग काय नाही. राणा दादाला बघू कसं घेऊन जाताय ते. काय रे, अजिबात उठणार नाहीत ना. झोपा सगळे, आम्ही अजिबात उठणार नाही. या तुम्हाला काय करते? ए घेऊन चला रे, बाजूला गाड्या असणे. अहो साहेब, अंजली आता तूच समजाव या लोकांना. कायद्यानं राणाला अटक करावी लागणार. काहीतरी वेगळं वळण लागायला नको. मी सांगते. थांबा. हे बघा, पोलीस म्हणतायत ते बरोबर आहे. अहो काय बरोबर आहे वहिनी? राणा दादाला अटक करून घेऊन जावे ते पण खुनाचे आरोप होत. हो वहिनी, काय बोलताय तुम्ही? हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहितीये की हा आरोप खोटा आहे. तसं सिद्धही होईल, पण त्यासाठी आपण पोलीस तपासाला सहकार्य करायला पाहिजे.
अहो असं कसं सहकार्य करणार? कसं सहकार्य करणार? हे बघा, आपल्याला पोलिसांना सहकार्य करावं लागेल. आपण सहकार्य केलं नाही तर तपास होणार नाही, आणि तपास नाही झाला तर राणाचे गुन्हेगार नाहीये ते सिद्ध कसं होणार? हे बघा, आपण राणाजींना सोडवूयात सगळे मिळून. राणाजी निर्दोष सुटणार हे आपल्या सगळ्यांना माहितीये, पण त्याआधी आपण पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आहे. प्लीज. होय. साहेब मी जरा बोलू काय? हे बघा, माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा तुम्ही बी ठेवा. कर नाही त्याला डर कशाला? आपण सगळे मिळून राणादाला सोडवायचंय. पण आधी तेवढी पोलिसांची गाडी जाऊ द्या. उठा, याऊ द्या. उठ उठ होय. लवकर. मी तुम्हा समध्यास विनंती करतो, उठा उठा. अंजलीबाई येतो. तुम्ही नक्की निर्दोष सुटून येणार, खात्री आहे माझी. अहो, मी फोनच केला नाही. मला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. मी फक्त तुमची काळजी घ्या. लवकरच परत येतो. काळजी घे. घराकडे ध्यान दे. बरकत, ध्यान ठेव. हा, आणि काळजी घे. अवद्या सच्या, चला येतो येतो. चला. अगं अक्का, हे काय खुळ्यागत करायलीस तू? हा, अगं राखी पौर्णिमा नाही, भाऊबीज नाही, काय चाललंय काय तुझं? तू का बस निवऱ्या. अक्का तुझं का नाही, एकदम जगावेगळं आहे बघ सगळं. अरे निवृत्ती, तू शब्दाला जागलास. त्या रानाला जेलात पाठवून तू माझी ओवाळणी मला दिलीस. माझ्यासाठी तर आजच राखी पौर्णिमा आणि आजच भाऊबीज. अक्का तू काही सुधारणार नाहीस बघ. अरे ज्या रानानं माझ्या लेकीचा छळवाद मांडून तिला जेलात पाठवलं, त्या रानाला आज तू जेलात पाठवलंस. ज्या गायकवाडांनी माझ्या लेकीचा अपमान केला, तिचा हक्क नाकारला, त्या गायकवाडांची राख रांगोळी व्हायला सुरुवात झाली. हे सगळं तुझ्यामुळे झालं निवृत्ती. या बहिणीचा सूड तू उगवायला लागलायस. तुला खरं सांगते निवृत्ती, देव सगळ्या बहिणीसनी तुझ्यासारखा भाव देऊ दे बघ. अगं बस बस बस, किती कौतुक करायलीस. पण बरं का अक्का, ह्या अक्काचा सूड उगवाया मला ह्या अक्काचा लई उपयोग झाला बरं. वय अगं ही नसती का नाही, राणा एवढ्या लवकर जेलमध्ये गेलाच नसता. वय
अगं हिनं डावच असं काय टाकलाय का नाही तू विचारूच नकस. पोरी पोरी, माझा जो तुझ्यावर राग होता नव तो विसरून जातो. आता तू माझ्या नंदुरीची जागा घेतलीस म्हणजे माझी लेकच झालीस की ग. माझ्या या भावानं त्याचं कर्तव्य पार पाडलंय. आता लवकरात लवकर त्या गायकवाड घराण्याची राख रांगोळी करून तू तुझं कर्तव्य पार पाड बघ. बघ झालं. काळजी करू नका, लवकरच तुमच्या मनासारखं होईल. त्या घरची पुरी वाट लावल्या बगर मी गप्प बसणार नाही. शेवटी सवाल पैशाचा आहे. काय मामा? निवृत्ती, त्या रानाला मला जेलात बघायचंय. वय किती काही करायलीस. पण काय ग अक्का, कधीतरी तुझ्या त्या पोरीला बी बघायला जायचा की जेलमध्ये. कशाला? कवा बी जाईन ना तेव्हा एकच दळण दळत असती, मला इथून सोडव, मला इथून सोडव. वाटाला मला ऐकून ऐकून. आता तिला एवढं बी माहित नाही वय, सगळी सजा भोगल्याशिवाय आता काय तिची सुटका नाही. ते सोड. मी काय म्हणते तुला, मला त्या रानाला जेलात बघायचंय. काहीतरी सोय कर की. करतो काहीतरी. असं कर, उद्याचा रानाला बघायला जेलमध्ये. खरंच? हे समजा काय व्हायलंय माझ्या संकट. उशीर केलास र. अहो, झालं का वकिलांसंगत बोलणं? होय. वहिनी कुठे आहेत? लक्ष्मीला झोपवत्या. राणा बिगर कर्मनाच झालंय बघ तिला. भरती जाऊ दे. काय म्हणलं वकील? काही अवघड केस आहे म्हणल्यात. अरे त्यात आता अवघड काय? खरं ते खरंच करून दाखवायला अवघड कसलं आलंय त्यात? खुद अक्का, सगळ्यांनी खोटेपणा एवढा हुशारीने पेरलाय का नाही, तेच खरं वाटणार आहे कायद्याला. असं म्हणू नगस बाबा. रानाला सोडवायला पाहिजे आपल्याला. ते वकिलांनी दुसरा एक मोठा वकील गाठून दिलाय. तो वहिनी आणि मी उद्या जाऊन भेटतो, मग कळेल काय होते ते. खऱ्याचं दुनियेत काय बी चालत नाही बघा. खोटं बोलणाऱ्यांची चलती असती म्हणतात, ते काय खोटं नाही. तर फेडणारी पाप कुणाच ठाव. सूरज, काय बी करून रानाला सोडवला पाहिजे. राणा नसेल तर घराची वाट लागेल र. ते उद्या वहिनी आणि मी त्या मोठ्या वकिलाला भेटतो, बघूया काय होतंय. बरं, चला जेवून घ्या. नाही नका, मला भूक नाही. अहो असं कसं, थोडं खाऊन घ्या.
तुम्ही उगाच बळजबरी करू नका मला. तुम्ही जाऊन झोपा सगळे. मला जरा वेळ बसू द्या इथं. लय कटाळा आलाय. सूरज, अरे 2 घास खाऊन घ्यायचा होता. खरंच नको कळत अक्का. झोपा तुम्ही. मी बसतो इथं. लक्ष्मी, काय झालं? युवराज लागलं ना बा? लागलं ना बा? पोरासने लागलं नाही ना? नशीब यांना काही झालं नाही दोघांना. इथनं पुढे बी आपण जगू, सण उत्सव साजरे करू, हसू खेळू. फक्त संगतीला वाडा नसेल, वास्तू नसेल. सनिदा, आपल्या घरावर दगडफेक झाली. रानाला लागले. काही नाही भाऊजी, अचानक घरावर दगडफेक झाली आणि त्यातला एक दगड यांच्या कपाळाला लागला. राणा काय आहे? बॅग भरून पैसे. पैसा? एवढं बॅग भरून? होय. आणि इथे कोणी ठेवली असेल? काय माहित. काय झालं? पैसे सापडलेत रानाच्या खोलीत. साहेब खरंच सांगते हो, मला माहित नाही. घर तुझं, खोली तुझी, आणि तुला माहित नाही? काय? रानाची अटक केली? थोरात आहे तो. सनिदा. हॅलो, हा सरिता, ऐका की, अहो राणाला अटक झाल्या. अरे काय खूळ लागले काय? अटक का म्हणून? अहो काल रात्री त्या धनोड्याचा मर्डर झालाय आणि संशयित आरोपी म्हणून राणाने अटक केल्या. काय? हे बघा, सगळ्या गावकऱ्यांनी शांतपणे ऐका. राणाला अटक करायची वॉरंट आहे आमच्याकडे. कोल्हापूरला ट्रान्सफर करायची ऑर्डर आहे. आता प्लीज कोणी मध्ये येऊ नका. कायदा हातात घेऊ नका. काय ग, झोपायचं नाहीये? आई, राणा राजलक्ष्मी, मी सांगितलं ना तुला, ते येतील लवकर. परत सारखं सारखं विचारून येणार आहेत का ते लगेच? आई, राणा आता झोपला असेल काय? तुला हांतरून पांघरून दिलं असेल. आई काय बी कर, पण राणा त्याला सोडवून आण. जेल मध्ये माणसाला शिक्षा म्हणून टाकतात, तिथं लई हाल होतात ग. मी पिक्चर मध्ये बघितलंय. आपल्या राणाचे हाल नाही व्हायला पाहिजेत. त्याची काय बी चूक नाही. आई, मारत असतील काय राणादाला? राजलक्ष्मी, अगं पिक्चर मधल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात बाळा. पण शिक्षा म्हणून जेल मध्ये टाकत असतील तर हाल होतच असणार ना. नाही आई, आपल्याला राणादाला सोडवून आणायलाच पाहिजे. काय पण कर, पण राणादाला सोडवून आण. राणादा माझ्या संगत पाहिजे, नाहीतर मला त्याच्या संगत सोड. आहे बघ, जसं तुला वाटतंय ना की राणाची परत यावे, तसं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय. आम्हाला सगळ्यांना त्यांची काळजी वाटते. मग सगळे मिळून राणा त्याला सोडून का नाही आणत? मी मोठी असतो तर आणायला गेलो असतो की. हे बघ, मी आणि सूरज भाऊजी उद्या जाणार होतो. आम्ही पण प्रयत्न करतोय राणाजी लवकर सुटून यावेत म्हणून. पण आता तू अजिबात हट्ट करायचा नाहीस आणि रडायचं पण नाहीस. आता तू धीट बनायचंस, कळलं? मग आपण सगळ्यांनी मिळून राणाजींना सोडवून आणायचं. बरं चल, आता झोप लवकर.
तू नाही झोपलीस तर राणाजींना पण झोप लागणार नाही, हो की नाही? झोप मग.